नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. मुक्ता क्लिनिकमध्ये असते आणि आरती आतमध्ये येते आणि मुक्ताला म्हणते की मॅम, तुम्ही लंच टाईमला ब्लॅक कॉफी मागितली. त्यावर मुक्ता आरतीला म्हणते की काय नाही ग, माझं आज डोकं दुखते म्हणून. त्यावर आरती म्हणते मॅम, मग तुम्ही आज आराम करा ना, पेशंट राहून द्यात ना, घरी जा आणि जेवण करून झोपा तुम्ही. आणि आज काही इमर्जन्सी पण नाही. त्यावर मुक्ता म्हणते नाही अगं, ठीक आहे मी. तू बघ बाहेर कोण नेक्स्ट पेशंट आहे, पाठव त्यांना आतमध्ये. आरती म्हणते ठीक आहे मॅम, बघते मी. आरती पुन्हा मागं फिरते आणि मुक्ताला म्हणते की मॅम, मी तुम्हाला एक सांगू का? त्यावर मुक्ता म्हणते हो सांग. त्यावर आरती म्हणते की मॅम, तुम्हाला खूप प्रेमळ नवरा मिळाला. मॅम, खरंच तुम्हाला ह्या अल्फाबेटच्या जगामध्ये एकदम ओल्ड स्कूल लवर नवरा मिळाला आहे, जो तुमच्यासाठी चक्क टिफिन घेऊन येतो, फनी कपडे घालून तुम्हाला हसवतो. मी तर ऐकले ते मोठ्या कंपनीचे CEO आहे, पण तरीही वेळात वेळ काढून येतात. लंच टाइम मध्ये टिफिन सर्व्हिस करत असतील तर ते कधी जेवत असतील? आरती म्हणते की तुमच्यामध्ये काय भांडण आहे नक्की माहिती नाही, पण ते तुम्हाला मनवण्यासाठी जे काय प्रयत्न करतायत ना, ते खूप भारी आहेत. मुक्ता आरतीला म्हणते की झालं का तुझं? त्यावर आरती म्हणते की हो. मुक्ता म्हणते की मग जा आणि नेक्स्ट पेशंट कोण आहे त्यांना पाठव. आणि आरती तिथून निघून जाते. ती पुन्हा माघारी येते मुक्ताकडे आणि मुक्ताला म्हणते की मॅम, तुमचे मिस्टर परत आले आहेत. मुक्ता म्हणते की पाठव आत. आरती म्हणते ठीक आहे. आतमध्ये येतो आणि मोठ्याने म्हणत असतो मालकीन बाई, चला चला, जेवणाची वेळ झाली आहे. मुक्ता म्हणते पुन्हा. त्यावर सागर म्हणतो हो, खाऊन घ्या, गरम गरम आहे. करा बरं जेवणाला सुरुवात. मुक्ता सागरला म्हणते की मी तुम्हाला किती वेळा सांगू, ही कामाची जागा आहे माझी. आणि इथे येणारा एक तर डॉक्टर असू शकतो किंवा पेशंट असू शकतो, आणि तुम्ही यातले कोणीच नाही आहात. सागर म्हणतो की तुम्ही आहात की पेशंट. हे बघा, तुम्ही डॉक्टर आणि बायको म्हणून खूप चांगले आहात, पण पेशंट म्हणून खूप वाईट आहात. स्वतःची काळजी घेणारा न पेशंट म्हणजेच तुम्ही. बघा, तुम्ही खाऊन घ्या, आज तुम्ही खाल्ल्याशिवाय मी काही इथून जाणार नाही. मुक्ता सागरला म्हणते की मी खाते, पण तुम्ही या आता, मी खाईल. आणि आधी जेवण करायचं, मग ही गोळी घ्यायची. तुम्हाला तर माहितीच आहे, तुम्ही डॉक्टरच आहात. बरं ते जाऊन द्या, पण तुम्ही खाणार कधी? मुक्ता म्हणते की तुम्ही गेल्यानंतर लगेच. तिला सागर बोट पुढं करतो आणि म्हणतो की पिंकी प्रॉमिस, काल सईना देखील तुम्ही खाल्लं नव्हतं आणि आज जर तिला कळलं ना तुम्ही खाल्लं नाही, तर ती आज पण खाणार नाही. मुक्ता देखील बोट पुढं करते आणि त्याला प्रॉमिस देते. त्यानंतर सागर तिथून निघून जातो. मुक्ताच्या डोळ्यात पाणी येते. मुक्ता भावनिक होते आणि मुक्ता डबा उघडायला लागते. हे सागर पुढे जाऊन ओळून बघत असतो, तर सागरच्या चेहऱ्यावर देखील स्माईल येते. दुसरीकडे मुक्ता घरी येते. सागर रूम मध्येच असतो. मुक्ता देखील रूम मध्ये जाते आणि मुक्ताला खूप शिंका येत असतात. तेवढ्यात लगेच इंद्रा येते आणि म्हणते की आलीस का तू? लक्षात आहे ना तुझ्या, उद्या गुढीपाडवा आहे, तुमच्या लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा, नवीन वर्षाची सुरुवात. मुक्ता, सकाळी 6 वाजता तयार व्हा, लवकर उठा, इतर सगळ्यांच्या गुड्या उभ्या राहायच्या आणि तुम्ही अंथरुणातच लोळायचे. मला झोपा आता लवकर. आणि इंद्र तिथून निघून जाते. आणि मुक्ताची तब्येत बरोबर नसते. खूप शिंका येत असतात. तिच्या जवळ जातो आणि मुक्ताला म्हणतो की अजूनही बरं वाटत नाही का तुम्हाला? डोकं दुखतंय का तुमचं? त्यावर मुक्ता म्हणते हो. त्यावर सागर म्हणतो गोळ्या घ्या की मग. 1 मिनिट, मी आणतो गोळ्या. सागर मुक्ताजवळ गोळ्या आणि पाणी घेऊन जातो, पण मुक्ता नकोय असं म्हणते. सागर म्हणतो की तुमच्याशी चुकीचं मी वागलोय, पण गोळीचं काम गोळी बरोबर करणार आहे. तुमचा माझ्यावर राग आहे हे बरोबर आहे, पण माझ्याकडून गोळी घेण्यात काय प्रॉब्लेम आहे तुमचा? आणि सागर एकटाच बडबडत असतो. म्हणतो की लोकांना सल्ले द्यायचे, वेळेवर गोळ्या घ्या, वेळेवर काळजी घ्या आणि स्वतः याच्या विरुद्ध करायचं. आणि म्हणतात ना ते चांगले डॉक्टर एक डिफिकल्ट पेशंट असतात, ते बरोबरच आहे. सागर तिथून निघतो आणि सईजवळ येतो आणि सईला म्हणतो की सई, तुझी ती मुक्ताई आहे ना, तिचं डोकं दुखतंय, तिला ह्या गोळ्या दे आणि आराम करायला सांग. त्यावर सई म्हणते पण तू का नाही देते तिला गोळ्या? सागर म्हणतो की पण ती माझं ऐकतच नाही ना. तेवढ्यात मुक्ता देखील बाहेर येते आणि सई मुक्ताला ओरडून म्हणते की मुक्ताई, काय चाललं आहे तुझं? त्यावर मुक्ता म्हणते की अरे राजा, तुझा अभ्यास झाला का? सई मुक्ताला म्हणते की तो मी करेल, पण तू का नाही आराम करत आहे? गोळी घेतलीस का तू?
मुक्ता म्हणते की नाही. सई म्हणते की का, तुझं डोकं दुखतंय ना, मग तू गोळी का घेत नाहीस हे? मी आजारी असल्यानंतर तू मला गोळी देतेस ना, मग आता तू पण गोळी खायची. मुक्ता म्हणते की गोळ्या नाही येत राजा घरी. सई म्हणते की आहे, हे बघ आहे माझ्याकडे, ही गोळी खा आणि नाही खाल्ली तर मी तुला शिक्षा करेन. तिचं हे बोलणं बघून मुक्ताला देखील हसू येत असतं. मुक्ता म्हणते की सई मग मला काय शिक्षा करेल बरं? म्हणते की मी आजारी पडले ना, मग मी पण गोळी नाही घेणार, हीच शिक्षा असेल तुझी. मुक्ता म्हणते की नको नको, हे बघ मी घेते. आणि मुक्ता गोळी घेते आणि त्यानंतर सईला म्हणते की झालं समाधान आजीबाई, चला आता घ्या आवरून, झोपायचं आहे. आणि मुक्ता सईला घेऊन जाते. आणि मुक्ता सईला झोपी लावून तिथून निघते. सईच्या रूम मधून बाहेर निघाल्यानंतर सागर सईच्या रूम मध्ये जातो. सईला म्हणतो की गुड जॉब बाळा, गुड जॉब. सई, तुझ्या मुक्ताईला आराम कसा मिळणार? तिनं तर 4चा अलार्म लावला. त्याचा फोन तिथेच असतो. सागर म्हणतो मुक्ताईचा फोन, आपण हा अलार्म बंद करूयात. सई म्हणते दे इकडे, मी करते. त्यावर सागर सईला म्हणतो की तुला पासवर्ड माहिती आहे का? सई म्हणते की हो. आणि सई अलार्म बंद करून झोपते. सागर म्हणतो की चल मी पण जातो. त्यानंतर मुक्ता देखील सईच्या रूम मधून मोबाईल घेते आणि लाईट बंद करते आणि तिच्या रूम मध्ये झोपते. मुक्ताला सकाळी जाग येते आणि मुक्ता घड्याळ बघते. घड्याळात 6:15 वाजलेले असतात. मुक्ता म्हणते 6:15 वाजलेत, मला जाग कशी आली नाही? मी तर 4चा अलार्म लावला होता. बापरे, आता मला मम्मी खूप ओरडतील. आणि मी तर काहीच तयारी केलेली नाहीये. कसं होणार आता आवरून? मम्मी उठल्या असतील का? त्याला अशी खूप प्रश्न पडतात आणि मुक्ता उठते आणि बाहेर जाते. बाहेर हॉलमध्ये येते तर सगळी तयारी झालेली असते. मुक्ता सगळी तयारी बघून चकितच होते. आणि सागर मुक्ताला म्हणतो की गुड मॉर्निंग. मुक्ता तिथे जवळ जाते, टेबलवर बघते काय काय वस्तू ठेवलेल्या आहेत ते. आणि मुक्ता म्हणते की हे सगळं. त्यावर सागर म्हणतो की मी केलं आहे तुमच्या वतीने. आणि अगदी आईने सांगितलं होतं तसं अलार्म लावला होता. त्यावर सागर म्हणतो की तो पण मीच बंद केला होता, कारण तुम्हाला आरामाची खूप गरज होती. तुमची झोप झाली ना पूर्ण आता? आणि मुक्ता सागरकडे बघतच राहते. सागर मुक्ताला म्हणतो की तुम्ही जा आणि फ्रेश होऊन या, नाहीतर नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आपल्या दोघांचीही वाट लागेल. जा लवकर तुम्ही, मी करतोय ते सगळं. मुक्ता जाते तिथून. दुसरीकडे गोखल्यांच्या घरी माधवी आणि पुरुषोत्तम दोघेही गुढीपाडव्याची पूजा करत असतात. मुक्ता आणि सागर देखील दरवाजामध्ये येतात आणि पूजा करायला लागतात. मुक्ता माधवीला बघते आणि सागर आणि मुक्ता दोघेही त्यांच्याकडे जातात आणि त्यांचे दर्शन घेतात. आणि पुरुषोत्तम सागरला म्हणतो की या जावई बापू, तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आणि सागर म्हणतो की तुम्हाला पण. आणि पुरुष सागरला म्हणतो की जावई बापू, आज तुम्ही इकडे जेवण करायला यायचंय बरं का. कसं आहे ना, आज लग्नानंतर पहिला गुढीपाडवा आहे तुमचा. मी तसं रीतसर आमंत्रण द्यायला तुमच्या घरी येणारच आहे, तरी पण सांगतो. सागर म्हणतो की नाही नाही, त्याची काही गरज नाही, मला बाहेर जावे लागणार आहे, नाही तर मी आलो असतो. आणि पुरुषोत्तम म्हणतो बरं हो, पण मग आता हा प्रसाद तरी घ्या. ते दोघांनाही प्रसाद देतात. पुरुषोत्तम सागरला विचारतो की जावई बापू, तुमच्या नवीन प्रोजेक्टचं काम कसं चालू आहे? त्यात लगेच माधवी म्हणते की अरे पुरू, अजून खूप तयारी बाकी आहे. श्रीखंड केला आहे पण पुऱ्या करायच्या आहे. जा तू पीठ घेऊन ये लवकर. आणि ती त्याला तिथून काढून देते. पुरुषोत्तम पीठ आणायला गेल्यानंतर सागर देखील जातो. त्यानंतर मुक्ता माधवीला विचारते की आई, तू बाबांना काही सांगितलं नाही ना? माधवी म्हणते की कसं सांगेल? मुक्ता म्हणते की हो खरं, बघ ना, तो आम्हाला दोघांना बघून किती खुश झाला होता, त्याला नको टेन्शन द्यायला. मुक्ता माधवीला म्हणते की तुला शपथ आहे माझी. सई तयार झाली का बघते आणि मुक्ता तिथून निघून जाते. त्यानंतर सगळेजण दरवाजामध्ये बसलेले असतात. मुक्ता आणि सई रांगोळी काढत असते आणि सई मुक्ताला विचारते की मुक्ता, गुढीपाडवा का साजरा करतात? मुक्ता म्हणते की कारण ह्या दिवशी प्रभू रामचंद्र रावणाचा वध करून त्यांच्या घरी अयोध्याला परत आले. ते घरी आल्यानंतर त्यांच्या घरच्यांनी सगळ्यांनी सेलिब्रेट करायचं ठरवलं आणि म्हणून त्यांच्या स्वागताला त्यांच्या घरी सगळीकडे गुढ्या उभारल्या गेल्या. त्यामुळे त्या दिवशीपासून आपण आजपर्यंत त्या दिवशी सेलिब्रेट करतो गुढी उभारून. सागर सईला म्हणतो की सई, ही गुढी म्हणजे आनंदाचं आणि मांगल्याचं प्रतीक आहे. जो काही कडवत
पणा आहे तो मागे पाडून आज नवीन सुरुवात केली जाते. आणि हा आपल्या मराठी माणसासाठी हा वर्षाचा पहिला दिवस आहे. सई म्हणते की पण मग 1 मिनिट, रावणाला का मारलं? म्हणते तुला आठवतंय मी तुला एकदा सांगितलं होतं, कारण रावण हा खूप बॅड होता आणि तो सीतेला खूप त्रास दे. सई म्हणते की हो, म्हणजे आपण त्याला मारल्यानंतर जिंकलो म्हणून आपण सेलिब्रेट करायला गुढी उभारतो. मुक्ता म्हणते की किती हुशार झाली आहे आमची सई माऊ. दुसरीकडे माधवी किचनमध्ये तयारी करत असते आणि पुरू येतो आणि म्हणतो की काय मग झाली वाटतं तयारी? काय ग, मला वाटलं मी असं पुरीला हात लावला तर तू मला फटका बिटका मारशील. ती मला म्हणशील पुरू याला काही अर्थ आहे का? तुला कळतं का? पण तू यातलं काहीच नाही केलं. पुरुषोत्तम म्हणतो की माधवी तू काही लपवते आहेस का माझ्यापासून? त्यावर माधवी म्हणते अरे नाही, तू हात लावलेलं बघितलंच नाही आणि लपवणार काय मी? त्यावर पुरू म्हणतो की तेच विचारतो मी. कसं आहे ना माधवी, आपण एकमेकांना इतके वर्ष ओळखतोय. तुला खोटं नाही बोलता येत, त्यामुळे तू अट्टाहास सोड आणि मला सांग काय ते. पुरू माधवीला म्हणतो की माधवी मी बाहेर सुद्धा ऑब्झर्वेशन केलं, आपण गुढीची पूजा करत होतो. मुक्ताशी बोलायला गेली, मी सागररावांशी बोलायला गेलो. तर मी मुक्ताशी बोलायला गेलो त्यावेळेला मी दोघींनी हे नैवेद्याचं सामान आणायला मला पिटाळलं आणि मला काही कळलंच नाही. गुरु माधवीला म्हणतो की माधवी खरं खरं सांग काय झालं आहे? म्हणजे सागर आणि मुक्तामध्ये सगळं नीट आहे ना, काही प्रॉब्लेम नाही ना? माधवी काहीच बोलत नसते. पुरुषोत्तम माधवीला म्हणतो की माधवी खरं सांगू, मुक्ताला आणि सागररावांना बघून खूप आनंद झाला होता. सागरराव आणि मुक्ता गुढीपाडव्याची तयारी करत होते. छान दिसत होते. आपल्या लेकीचा पहिला पाडवा आहे. आपल्या लेकीने ज्या गोष्टीची इतकी वर्ष वाट बघितली आणि ते सौभाग्य तिच्या वाटेला आलेलं बघून खरंच खूप आनंद झाला मला. मी म्हणतो की असा सहजासहजी एवढा निखळ आनंद कस काय भेटला हे माझ्या मनाला पटतच नाही. त्यात तुम्ही दोघी माझ्यापासून काहीतरी लपवताय, टाळाटाळ करताय असं असं वाटायला लागलं. शंकेची पाल चुकचुकायला लागली. प्लीज सांग ना माधवी, काय झालंय का? माधवी म्हणते अरे काय चाललं आहे पुरू, हे काय तू वेगळंच काहीतरी बडबडतोय. चल फ्रीजमधून श्रीखंड काढ आणि नैवेद्याची तयारी कर. बघ पुऱ्या तयार झाल्या आहेत. चला लवकर, उशीर नको परत व्हायला. मी पुरुषोत्तम तिथून जातो. माधवी मनातच म्हणत असते की तुझी शंका बरोबर आहे, पण मुक्ताने मला शपथ घातली आहे ना, मी तुला काही सांगू शकत नाहीये. दुसरीकडे इंद्रा गुढीची पूजा करत असते. इंद्राची पूजा करून झाल्यानंतर मुक्ताला सांगते की पूजा करायला. ताई, सागर, मुक्ता हे तिघेही पूजा करतात गुढीची. पुढील भागात आपण बघणार आहोत की मुक्ताकडे एक बाई येते, तिला खूप हाणलेलं असतं तिच्या नवऱ्याने. ती म्हणते की माझ्या नवऱ्याने दारू पिऊन मला खूप हाणलं. त्यावर मुक्ता तिला म्हणते की चल आपण पोलीस कंप्लेंट करू, मी येते तुझ्याबरोबर. आणि मुक्ता उठायला लागते तर इंद्र लगेच म्हणते की अय कुठे चालली आहेस तू, आली मोठी पाठीशी उभी राहणारी. त्यानंतर आधीचा फोन सागरला येतो आणि सागरला आधी म्हणतो की मला वर्षाच्या दिवस आणि गुढीपाडव्याचा सण तुमच्या बरोबर आणि माझ्या बहिणीबरोबर सेलिब्रेट करायचं. सागर आधीला म्हणतो की पण मला मुक्ताला विचारावं लागेल. पुढील भागाची डेली अपडेट पाहण्यासाठी शिवानी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.